नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया बैंगन भरवा मसाला. बैंगन भरून म्हणजे वांगी भरून असा आपल्याला त्याचा मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी मी ही अशी वांगी 4 कट करून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेले, चिरून घेतलेले आहेत आणि कट करून देठाखालचा भाग मी काढून घेतलेला आहे. तुम्ही देठाचा भाग ठेवून केली तरी चालेल. आणि काळी पडू नयेत म्हणून मी ही पाण्यात घालून घेतलेली आहे. आता मसाले काय काय घेतले आहेत ते पाहूया. मसाले मी एका परातीतच घेतलेले आहेत, कारण आपल्याला पसारा नको आहे म्हणून. कारण आपल्याला हे सगळे मसाले एकत्र करायचे आहेत. तर शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे 5-6 चमचे एवढी घेतले. गूळ घेतलेले आहे, वांगी कडू असतात म्हणून ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घेतली तरी चालेल. लाल तिखट 1 चमचा घेतलेले आहे. कश्मीरी मिरची पावडर रंगासाठी पाव चमचा. अर्धा चमचा मी घेतलेले आहे हळद घेतलेले. आमचूर पावडर अर्धा चमचा. जिरे पावडर अर्धा चमचा. जवळजवळ 2 चमचे धणेपूड घेतलेले. 1 चमचा गरम मसाला आणि मीठ. हे झालं मसाल्यामध्ये. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे. 1 मोठा कांदा बारीक चिरलेला. 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे. हिरवी मिरची आवडत असेल ती पण बारीक कट करून घालू शकता. आणि घेतलेली आहे कोथिंबीर. आणि आपल्याला अजून लागणार आहे तेल. आता आपण हे सगळे मसाले आपण हे एकत्र करून घ्यायचे, शेपळून एकत्र करून. आणि आता ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं, असं एकत्र करायचे. आणि आपण यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. आता आपण ह्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. 1-1.5 चमचा एवढं, छोटा चमचा. आता ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचंय. आणि हा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. वांग्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हा मसाला भरून घ्यायचा आहे. तर वांग्यामध्ये हा मसाला थोडासा भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळा मसाला ह्या वांग्यामध्ये भरून घेते. आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये मी थोडीशी तेल गरम झालं की थोडी मोहरी, थोडंसं जिरं चटचटू द्यायचं आहे, थोडंसं हिंग. हे मी व्हिडिओमध्ये आधी अगोदर सांगितलं नव्हतं. आता ह्यामध्ये घालून घ्यायचं लसूण ठेचलेला, कढीपत्ता आणि कांदा घालून घ्यायचा आहे. आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. आता ह्यावर टोमॅटो पण घालून घ्यायचे. झाकण लावायचंय आणि मऊसूत शिजवून घ्यायचंय. बघा कांदा मस्त आणि टोमॅटो मऊसूत झालेला आहे. एकदम असं गळेल असं शिजवून घ्यायचंय. आणि गॅसची आत मी मंदच ठेवलेली होती. तर ह्यामध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची. ही सगळी मी आता घालून घेते. सगळी वांगी घालून घेतली. आता हा उरलेला मसाला आहे हा पण सगळा घालून घ्यायचा वरून. असं वरून सगळा घालायचा. आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा घालायचं. मसाल्यातला जो पाणी केलंय तो नंतर घालायचंय, आधी झाकण ठेवायचंय. आणि व्यवस्थित आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायचे मध्यम आचेवर. आता 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि झाकण काढायचं. आणि आपल्याला ही वांगी परतून घ्यायची, व्यवस्थित अशी वर खाली करून घ्यायचे. आणि आपल्याला पुन्हा झाकण ठेवून ही वांगी मऊसूद होईपर्यंत शिजवून थोडी घ्यायची, थोडीशी मऊ होईपर्यंत. आणि मग आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचंय. तर पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवूया. मंद आचेवरच असं 5-7 मिनिटं पुन्हा पलटून मिक्स करून घेतलं. आता आपल्याला बघा आणि वांग पण मऊ झालेलं आहे बघा.
एक बाजू अशी मऊ झालेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला हा मसाल्याचा जो पाणी बनलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. असा जो पाणी बनवलेला होता ना मसाल्याचा, जो मसाला उरलेला त्याचा, तो पाणी घालून घ्यायचा आहे. आणि अजून थोडंसं पाणी घालून, म्हणजे जवळजवळ 1 कप छोटा इतका पाणी घालून आपल्याला हे झाकून घ्यायचं. आता ह्यामध्ये अजून अर्धा कप एवढं पाणी घातला आणि आता याच्यावर झाकण ठेवायचंय आणि मस्त शिजवून घ्यायचंय मध्यम आचेवर. बघा अगदी 5-7 मिनिटं मी असे झाकून ठेवलं होतं आणि अगदी मस्त मऊसूद अशी वांगी शिजलेली आहेत आणि छान अशी ग्रेव्ही पण झालेली आहे, दाटसर अशी ग्रेव्ही झालेली आहे. आणि आता ह्याला वरून टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर. आता ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. आता मी ही सर्विंग बाउलमध्ये काढून घेते.